मित्रांनो, अनेक वेळा असेही होत असते की तुम्ही तुमचे आयुष्यभर कमावलेले पैसे एखादी जमीन किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी लावत असता. मग ही जमीन तुम्ही घर बांधण्यासाठी घेत असाल किंवा पैशांच्या सुरक्षित गुंतवणुकीसाठी घेत असता. अशी जमीन घेतल्यानंतर अचानक तेथे दुसरी व्यक्ती येते आणि तुम्हाला सांगते की ही जमीन माझी आहे, येथे तुमचा काहीच संबंध नाही. अशा वेळेस काय होईल? कारण आता अलीकडच्या काळामध्ये या बाबी खूप मोठ्या प्रमाणावर घडत असलेल्या आपणास पाहण्यास मिळत आहेत. मग महत्त्वाचा मुद्दा असा की एकाच जमिनीवर दोन लोकांचा हक्क असेल किंवा एकाच जमिनीचे दोन खरेदीदस्त झाले तर काय करावे? खरी मालकी कोणाची? पहिल्या खरेदीदाराची का दुसऱ्या खरेदीदाराची? आणि अशा परिस्थितीमध्ये दोन्ही खरेदीदारांना कायद्याने काय संरक्षण दिलेले आहे? या सर्व बाबी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. व्हिडिओमध्ये पुढे माहिती घेण्या अगोदर हा वाद का निर्माण होतो याबाबत आपण माहिती घेतली पाहिजे. बघा, सर्वात मुख्य कारण म्हणजे डबल सेल डीड, म्हणजेच एकाच जमिनीची दोन वेळा विक्री होणे. ज्यावेळेस एखादी व्यक्ती अन्य व्यक्तीस प्रॉपर्टीची विक्री करते आणि अशी खरेदी होऊन अनेक वर्षे उलटून गेली तरीही खरेदीदार स्वतःच्या नावची नोंद खरेदी अन्वये त्या प्रॉपर्टीला लावत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये जमिनीचा मूळ मालक त्याच्या स्वतःच्या फायद्याकरिता आणि स्वतःचे नाव त्या प्रॉपर्टीला तसेच राहिलेले आहे याचा गैरफायदा घेत ती प्रॉपर्टी आणखीन एखाद्या इसमाला विक्री करतो. आणि ज्या इसमास ही प्रॉपर्टी दुसऱ्यांदा विक्री केली जाते तो इसम खरेदीनंतर त्या प्रॉपर्टीचा कब्जा घेण्यास जातो आणि मग त्याला कळते की आपली फसवणूक झालेली आहे. या जमिनीवर अगोदरच एक व्यक्ती खरेदीने आणि मालकी हक्काने घर बांधून राहत आहे आणि यालाच आपण डबल खरेदी असे म्हणतो. आता या प्रकारच्या व्यवहारांमध्ये मालकी हक्क नक्की कोणाचा हे देखील पाहूयात. तर बघा, निश्चितच जो प्रथम खरेदीदार असतो त्याला मालकी हक्क असतो. म्हणजे समजा की रामराव यांनी रमेशला आपली प्रॉपर्टी 2020 साली विक्री केली, परंतु रमेशने त्याच्या खरेदीच्या मिळकतीवर स्वतःच्या नावची नोंद केली नाही. किंवा आपण असेही म्हणूयात की रमेश खरेदीने स्वतःच्या नावची नोंद 7/12 उतार्यावर लावायची विसरून गेला. परंतु आपली खरेदी आहे या विचाराने रमेशने स्वतःला राहण्यासाठी त्या खरेदीच्या मिळकतीवर एक घर बांधले. त्यानंतर रामरावांनी पुन्हा त्या मिळकतीचा 7/12 उतारा काढून पाहिला असता त्यावर रमेशचे नाव नसून अद्याप आपलेच नाव दिसत आहे आणि याचा फायदा रामरावांनी घ्यायचा ठरवून पुन्हा तीच प्रॉपर्टी सुरेशला विक्री केली. या ठिकाणी सुरेशने 7/12 उतारावर फक्त रामराव यांचे नाव असल्याचे पाहिले आणि ती जमीन खरेदी घेतली. जमीन खरेदी घेतल्यानंतर पुढच्या आठवड्यातच सुरेश खरेदी घेतलेल्या जमिनीवर गेला आणि तेथे रमेशचे घर पाहून सुरेशने रमेशला स्वतःचा आत्ता 2026 साली झालेला खरेदीदस्त दाखवला आणि त्याच वेळेस रमेशने सुरेशला त्याचा 2020 साली खरेदीदस्त झालेला मग या ठिकाणी आता आपणासमोर चर्चेकरिता 3 मुख्य प्रश्न आहेत. पहिला प्रश्न म्हणजे आता सुरेश आणि रमेश या दोघांपैकी प्रॉपर्टीचा खरा मालक कोण? दुसरा प्रश्न म्हणजे दोघांपैकी एक खरेदीदार मालक असेल तर अन्य खरेदीदाराने काय करायचे? आणि तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न की ज्या खरेदीदाराचा खरेदीदस्त कायद्याने चालणारा नाही त्याने खरेदीसाठी दिलेले पैसे त्याला परत कसे मिळणार? आता एक एक करून आपण या तिन्ही प्रश्नांची उत्तरे घेऊयात. पहिला प्रश्न की सुरेश आणि रमेश या दोघांपैकी प्रॉपर्टीचा मालक कोणाला मानायचे? तर बघा, मालकी हक्क ठरवायचा म्हणजे कोणाची खरेदी वैध आहे हे पाहावे लागेल. तर या ठिकाणी रमेशची खरेदी वैध आहे, म्हणजेच कायदेशीर आहे, कारण रमेशने अशा व्यक्तीकडून ती प्रॉपर्टी खरेदी घेतलेली आहे की ज्या व्यक्तीस त्यावेळेस ती प्रॉपर्टी विक्री करण्याचा अधिकार होता, कारण त्यावेळेस रामराव यांना ती प्रॉपर्टी विक्री करण्याचा अधिकार होता. त्याचप्रमाणे सुरेशला या प्रॉपर्टीमध्ये अधिकार येतच नाही किंवा मालकी हक्क देखील येत नाही, कारण सुरेशने ज्या वेळेस रामराव यांच्याकडून ती प्रॉपर्टी खरेदी घेतली त्यावेळेस रामराव यांना ती जमीन हस्तांतरित करण्याचा कोणताही अधिकार उरलेला नव्हता. या उलट तो अधिकार त्याच वेळेस रमेशला होता. त्यामुळे रमेशची खरेदी कायदेशीर आणि सुरेशची खरेदी बेकायदेशीर अशी मानली जाते. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर एकाच वेळेस घेऊयात की अशा परिस्थितीमध्ये सुरेशने म्हणजेच दुसऱ्या खरेदीदाराने काय केले पाहिजे की त्याने खरेदी दस्तामध्ये दिलेले पैसे परत मिळतील? तर बघा, सुरेशने रामराव यांचेवर संबंधित पोलीस स्टेशनला नवीन कायदा म्हणजेच BNSचे कलम 318, 338 आणि 340 अन्वये एक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने झालेले खरेदी दस्त रद्द करण्यात येऊन खरेदी दस्तामध्ये दिलेला मोबदला नुकसान भरपाईसह मिळावा याबाबत देखील त्याच दाव्यामध्ये मागणी करावी लागेल. आणि या दोन्ही प्रकारच्या केसेस सुरेशने एकाच वेळेस केल्या तरीही चालतात. आणखीन एक अडचण या प्रकारच्या केसेसमध्ये कधी अशीही असते की रमेशला रामरावांनी साठेखत करून दिलेले असते, म्हणजेच ॲग्रीमेंट टू सेल करून दिलेली असते आणि त्यामध्ये विशेष अशी स्पष्टीकरणात्मक
संरक्षणात्मक मुदत घालून दिलेली नसते आणि या साठेखतानंतर म्हणजेच ॲग्रीमेंटनंतर ती प्रॉपर्टी रामराव यांनी सुरेशला विक्री केली. मग या ठिकाणी देखील रमेशचे ॲग्रीमेंट रजिस्टर असेल म्हणजेच नोंदणीकृत असेल तर रमेशला सुरेशचे खरेदी दस्त रद्द करून मला या साठेखतावरून खरेदी दस्त करून मिळावा अशा मागणीचा एक दिवाणी दावा दिवाणी न्यायालयामध्ये दाखल करता येतो. म्हणजेच व्हिडिओचा सार थोडक्यात सांगायचा झाला तर निश्चितच पहिले आणि नोंदणीकृत दस्तऐवजाने केलेले हस्तांतरण कायद्याने व्हॅलिड म्हणजेच वैध आणि योग्य असे मानले जाते आणि दुसऱ्या म्हणजेच नंतरच्या खरेदीदाराला म्हणजेच सबसिक्वेंट खरेदीदाराला दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्ही स्वरूपाच्या कायदेशीर रिमेडी उपलब्ध राहतात. त्यामुळे कधीही आणि कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्याअगोदर त्या प्रॉपर्टीचा 30 वर्षांचा सर्च रिपोर्ट घ्यावा. त्याचबरोबर खरेदीच्या किमान 15 ते 20 दिवस अगोदर स्थानिक वर्तमानपत्रामध्ये खरेदीच्या व्यवहाराबाबत जाहीर नोटीस द्यावी, जेणेकरून या सर्व कायदेशीर अडचणींना आपणास तोंड द्यावे लागणार नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.